राज्यात खर्चाला कात्री लावण्यासाठी महत्त्वाच्या उपाययोजना सध्या जाहीर झाल्यात। परदेश दौऱ्यांवर निर्बंध घालत सार्वजनिक वाहतूक वापरण्याचा सल्ला देण्यात आलाय। सर्व विभागांना डिजिटल बैठक घेण्याचे आदेशही देण्यात आलेत। कारपूलिंग आणि इलेक्ट्रिक वाहनं वापरण्याचा सल्ला देण्यात आलाय। वरिष्ठ अधिकाऱ्यांना आठवड्यातून एकदा मेट्रो, लोकल किंवा बसने प्रवास करण्याची सूचना प्राप्त झाली आहे। शासकीय कॅन्टीन, रुग्णालय, अंगणवाडीतील मेन्यू कार्डमध्ये सुद्धा बदल केले जाणार आहेत। खाद्यतेलाचा वापर कमी करण्याचा हा प्रयत्न आहे। वाहनांच्या मिरवणूक, बाईक रॅलींना परवानगी नाकारली जाणार आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, गौरी, आपण बघितलं असाल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलं होतं त्यानुसार आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत आणि राज्यात सरकारनं खर्चाला कात्री लावण्यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना जाहीर केलेल्या आहेत। नुकतीच राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये कशा पद्धतीने विविध योजनांना किंवा खर्चाला कात्री लावू शकतो या संदर्भातली ही बैठक होती। त्यामध्ये परदेश दौऱ्यावर जे वारंवार आपण जर बघितलं असाल तर मंत्री असतील किंवा आमदार असतील त्यांचे परदेश दौरे होत असतात विविध अभ्यासक्रमासाठी। मात्र आता ह्या दौऱ्यांनाच कात्री लावलेली आहे। हे दौरे सध्या तात्पुरते जे आहेत ते रद्द करण्यात आले। त्याचसोबत इलेक्ट्रिक वाहनं जास्तीत जास्त वापरण्यावर सर्व मंत्र्यांनी भर देणं गरजेचं आहे, जेणेकरून इंधनाची बचत होईल। तसंच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एकदा मेट्रो, लोकल किंवा बसने प्रवास करावा अशा सूचना आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आहेत। तसंच शासकीय कॅन्टीन असेल, रुग्णालय असेल, अंगणवाडी असेल, मेन्यू कार्ड मध्ये बदल करावे। जिथे गॅसचा वापर सर्वाधिक होतो, ज्या पदार्थांना गॅस सर्वाधिक लागतो ते पदार्थ जे आहेत ते मेन्यू कार्ड मधून वगळण्यात यावे असे निर्देश देण्यात आलेले आहेत। त्याचसोबत खाद्यतेलाचा कमीत कमी वापर करण्याचा प्रयत्न देखील करण्यात यावा अशा सूचना ज्या आहेत ते देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलं होतं त्या आवाहनाला प्रतिसाद राज्य सरकार देत आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज निर्णय देखील घेण्यात आलेला आहे। नक्कीच सुशांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।